मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे। मनोज जरांगे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झालेत। मराठा उपसमिती बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती पाहायला मिळते। अधिकचे अपडेट जाणून घेत कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, आता आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे देखील तयार आहेत। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल, तर अजूनही बैठक सुरू झालेली नाही। म्हणजे ज्या बैठकीमध्ये मनोज जरांगे सहभागी होणार आहेत ती बैठक अजून सुरू झालेली नाही। मात्र अनेक पुरावे घेऊन ते या ठिकाणी बसलेले आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। मला सांगा, तुम्ही हे जे गॅजेट आहे, म्हणजे आता आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की हे गॅजेट आहे आणि हे गॅजेट देखील त्यातले काही संदर्भ ते देणार आहेत। आणि आता आपल्यासोबत पाटील आहेत। मला सांगा, गॅजेटमध्ये आपण घेऊन बसलेला काय काय सरकारला तुम्ही दाखवणार आहात? बैठक सुरू झाली, बोललो ना, चर्चा करतो मी त्याच्यावरती। ते दाखवणार नाही, हैदराबादचं गॅजेट आहे, ते त्यांना दाखवणं आवश्यक आहे, नसेल मिळत त्यांना तर। निश्चित आपण पाहतोय की बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे। आणि काय अपेक्षा आहेत या सगळ्या बैठकीकडून? मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा। बैठक सुरू झाली इकडं, सुरू झाली, इथं सुरू झाली ना, आता सुरू आहे ना। त्यांची सुरू आहे म्हणजे काय? त्यांची कोणाची? त्यांची म्हणजे कोणाची? त्यांच्या अंतर्गत बैठक सुरू आहे। त्यानंतर मी काय बेकार अंतर्गत काय? मग उठला तुमचा गाबाळीतून, मी काय बेकार अंतर्गत काही? मला काय बसवलंय मग सकाळपासून? ती बैठक सुरू आहे, लावा ती कुठे? आता बंद केलेलं तुम्ही, ती सुरू करा, नाही तर उचला इथून मग। म्हणजे बैठक सुरू झाली आणि तुम्ही मला बसून ठेवलंय। ते बंद कमी केलं, ते आता बंद केलं तुम्ही, ते सुरू करा, तुम्हाला इथं करता सुरू करा ती। आता बैठक सुरू होती ना, आता कसं का बंद झाली? बैठक सुरू झाली, मात्र त्यांना सहभागी करून घेतलेलं नाहीये असं त्यांचा दावा आहे। आणि काय हे गॅजेट याच्यावर ठेवलं की सुरू झाली ती, मग गॅजेट सुरू झालं, सुरू होती का बैठक? परत एकदा ठेवून बघतो। बरं, तुमच्या काय काय मागण्या आहेत खरं तर या बैठकीकडून? अजून नाही, आता बैठकच सुरू झाली नाही ना आणखी। आता ती झाली, मला दिसली होती, आता ते तर नाही म्हणते सुरू झाली, इकडं तर सुरू झालेली दिसली होती त्यांची बैठक। आता अपेक्षा काय आहे? आरक्षणाचीच आहे, ते नाही बघू, बघतो आता आम्ही बी। बर बर, मग तुमच्या नाराजी आहे का? तुम्हाला बैठकीत सहभागी करून घेतलं नाही? नाही, मला आता लागलेली दिसली ती, मग या काय बंद कसं काय झाली? मग मला काय बोलले इकडे? ही जी गॅजेट तुम्ही घेऊन आलात हैदराबादचं, ह्याच्यात काही नंबरिंग्स तुम्ही काढलेले आहेत, काही मुद्दे सुद्धा तुम्ही काढलेले आहेत। काय काय मुद्दे आहेत यामध्ये? साधारण 1891च्या आसपासचे सुद्धा यामध्ये काही रेकॉर्ड सापडत आहेत हैदराबाद गॅजेटचे। ते कसे रेकॉर्ड आहेत? मराठा कुणबी असल्याचे गॅजेटच्या माध्यमातून तुम्ही पुरावे समोर आणले? अरे, गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा आपण मागं सांगितलं होतं आणि आपण दिलेले पण आहेत। आपण प्रचंड मोठी फाईल सरकारला दिलेली, याच्या अगोदर दादा प्रचंड मोठी फाईल दिलेली। त्याच्यात हैदराबादचं गॅजेट दिलेलं आहे, आपण बॉम्बे स्टेटचं सुद्धा, त्या गव्हर्नमेंटचं सुद्धा दिलेलं आहे, सातारा संस्थांचं पण दिलेलं आहे। मराठवाड्यात जे जिल्हे त्याच्यात सगळे कुणबी आहेत, किती लाख कुणबी होते याच्यासह आपण दिलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे हे सांगतोय आपण। त्याचे शिक्के सुद्धा आपण मारून आपल्याकडे घेतलेले आहेत, त्यांना सगळं काय दिलेलं आहे। मराठा कुणबी एक कसा हेही दिलेलं आहे। ओबीसीच्या 83 क्रमांकावर ते मराठा आणि कुणबी एकच आहे, तत्सम म्हणून मराठ्यांचे जाते, तेही आपण पुरावे त्यांना दिलेले आहेत। मराठवाडा हा महाराष्ट्रात विलीन झाल्याच्या नंतर तिथल्या मराठ्यांना आत्ताही आरक्षण आहे, याचे सुद्धा पुरावे दिले आपण हैदराबादचे, इथपर्यंत दिले। आम्ही तिथं जाऊ आणलेत लोकांकडून, तिथल्या मराठ्यांच्या सुद्धा। आणि आता तर नोंदी सापडल्यात, तो तर त्यांच्याकडेच पुरावा आहे। आता आमजवळ त्यांना द्यायला कागद नाही राहिले, कारण सगळे आम्ही त्यांना दिलेत। मला एक सांगा की या सगळ्यांमधून आजच्या बैठकीतून तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि काय तुम्ही सरकारसमोर मांडणार आहात? मला त्यांचं ऐकू द्या आधी, त्यांचं नेमकी बैठक कशासाठी आहे आणि काय नेमकं काय आहे, त्यांचं काय चाललंय हे मला कळाल्याशिवाय बैठक कशासाठी काय हे लक्षात आल्यावर मग लक्षात येईल।
पाटील हे जे गॅजेट आहे आपण पाहिलं तर काही वेळातच या ठिकाणी बैठक सुरू होईल. अजून त्यांना बैठकीमध्ये सहभागी झालेले नाहीत, मात्र प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली. त्यावरनं त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. मात्र आता आपण पाहिलं तर काही वेळातच त्यांना त्या बैठकीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. दीपक. नोंदींचा आकडा जर बघितला तर त्यापेक्षा नक्कीच. त्यामुळे आता या बैठकीत काय नेमकं होतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.